हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 2 या सब्जेक्ट मध्ये वेस्ट वॉटर पॅरामीटर्स याबद्दल आपण वेस्ट वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स याबद्दल बघणार आहोत। त्याआधी बघा, अकॅडमी मध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 यासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यामध्ये आपल्या बॅचचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य। या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे। फक्त 2000 रुपयामध्ये आपण ही बॅच प्रोव्हाइड करणार आहोत। प्लस बॅचचे फीचर्स आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहेत। प्लस टेस्ट सिरीज आणि ई बुक्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे। डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत। त्यासोबतच आपण अकॅडमी मध्ये ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे। सिव्हिल इंजिनिअरसाठी बीएमसी, डब्ल्यूआरडी, महाट्रान्सफर, एमजीपी या सर्व एक्झामसाठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे। प्लस यामध्ये तुम्हाला बॅचची फीस असणार आहे 2000 रुपीज। प्लस वर्षभर व्हॅलिडिटी असणार आहे। तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8329588625 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। आता आपण बघणार एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग। आपण इंजिनिअरिंग मध्ये काय बघितलं? वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग, रॉ वॉटर इंजिनिअरिंग बघितलेलं आहे। एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला बघायचे आहे वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि एअर पॉल्युशन अँड नॉइज पॉल्युशन हे टॉपिक आपल्याला यामध्ये बघायचे आहेत। बघा, वेस्ट वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स मध्ये whenever the raw water is utilized for domestic, industrial, of any other purpose, some amount of discharge up in the form of wastewater, or storage water. The water is said to be sewage water even if it contains 99% of water. 99% of water contain करते काय म्हटलेलं आहे? वेस्ट वॉटर is to be sewage water even if contains 99% of water. Such water, when it is discharged from the city and needs to be disposed river, lake, sea or land, the quality of the check first. यामध्ये बघा वॉटर वेस्ट क्वालिटी पॅरामीटर्स। वॉटर वेस्ट क्वालिटी पॅरामीटर्स फिजिकल आणि केमिकल। फिजिकल, केमिकल, त्यामध्ये फर्स्ट आहे फिजिकल मध्ये आपल्याला सस्पेंडेड सॉलिड अँड सेटलेबल सॉलिड, देन टर्बिडिटी, देन कलर, ऑर्डर आणि टेम्परेचर। त्याच्यामध्ये फिजिकल पॅरामीटर्स, देन केमिकल पॅरामीटर्स pH, colloidal content, nitrogen content, dissolved oxygen plus theoretical oxygen demand, then chemical oxygen demand, then biochemical oxygen demand, and then population equivalents, and then fat, grease and oil. फिजिकल मध्ये काय म्हटलेलं आहे? सस्पेंडेड अँड सेटलेबल सॉलिड। Suspended and settleable solid, usually sewage contain very small amount of solids in comparison to the water. Usually sewage contain very small amount of solids in comparison to the water. Solids present in the water are of 4 types. 4 types मध्ये यामध्ये सॉलिड प्रेझेंट असते वॉटर मध्ये: सस्पेंडेड सॉलिड, डिसॉल्व्ड सॉलिड अँड कोलायडल सॉलिड अँड सस्पेंडेड सॉलिड। किती टाइप्स आहे? 4 टाइप्स: suspended solid, dissolved solid, colloidal solid and settleable solid. Solid present in the water 4 types मध्ये आपला solid दिसते. Suspended solid, dissolved solid and colloidal solids can be determined as per environmental engineering 1 मध्ये आपण जे बघितलेलं होतं. Same settleable solids in the water are the solid which are settled easily by providing
डिटेन्शन पिरियड किती म्हणत आहे 2 आवर्सचे डिटेन्शन. डिटेन्शन पिरियड इज 2 आवर्स. Enough cones settable solid in the water are in the solid which easily provided a detention period is 2 hours. Enough cone maga enough cone is about 1 liter. Enough cone is about above 1 liter चा पाहिजे. The sample is collected and put in the enough cones and allowed to settle for 2 hours. The quality of settleable solids is determined by drying the settleable solids. The sample is collected and put in the enough cone and allowed to settle for 2 hours साठी settle होते. The quantity of the settleable solids is determined by drying the settleable solids. सगळ्यांना दिसत आहे. Sludge. Water. वन लिटरचं असते. किती लिटरच्या? 1 लिटर. देन सेकंड काय फर्स्ट काय म्हटलं सस्पेंडेड सॉलिड अँड सेटलेबल सॉलिड अँड सेकंड आहे टर्बिडिटी. Turbidity of the sewage water is determined same as in environmental engineering 1. त्यामध्ये आपण टर्बिडिटी बघितलेला होता. It is important that the turbidity of the water turbidity of waste water is greater than turbidity of raw water. काय म्हटलं? It is important that the turbidity of the waste water is determined by the greater than the turbidity of raw water. Then color of the sewage water is determined by the same as the environment 1. Color of the fresh sewage is yellow. Color of fresh sewage काय असते? येलो असते. लाईट ब्राउन और ग्रे कलरचे असते. कलर काय असते सिवेजचं? येलो, लाईट ब्राउन और ग्रे. The color of past sewage or old sewage is dark brown or black. कोणत्या कलरचे असते? डार्क ब्राउन और ब्लैक. Then order of the waste water is calculated at environment 1. Okay, fresh sewage has no order, but old or past sewage has certain obscenous order. त्या म्हटलेल्या ऑर्डर मध्ये ऑप्शनियस मीन्स नकोसा वाटणारा जो ऑर्डर आहे त्याला ऑप्शनियस म्हणतो आपण. देन आहे टेम्परेचर has an effect of biological activity of microorganism present in the sewage. Temperature has the effect of biological activity of the microorganism present कशामध्ये राहते? सिवेज मध्ये. Therefore the average temperature of the sewage is taken 20 degrees Celsius. Therefore the average temperature taken 20 degrees Celsius. किती असते टेम्परेचर याच्या? 20 degree Celsius. Then chemical pH of the water indeterminate same as in environment number 1.
The fresh sewage is generally alkaline in nature. Fresh sewage is generally alkaline in nature. As the time passes, microorganisms decompose the organic matter and produces acids in the odor. Therefore, the old and past sewage acidic in nature. Fresh sewage is generally alkaline in nature. Alkaline nature just say as the time passes, microorganisms decompose the organic matter and they produce acids in the odor. Therefore, the old and past sewage acidic in nature जे असतात. pH. Then काय आहे? Next आहे chloride content. Chloride contain the chloride contains the water it induced when the water is used for kitchen or industrial purpose. काय म्हटलंय chloride contain in the water is induced in the water is used for the kitchen or industrial purpose साठी आपण use करतो. Normally the chloride content of domestic sewage. Normally the chloride content of domestic sewage is above 120 mg per liter. किती असते 120 mg per liter. Chloride content in domestic sewage is above 120 mg per liter. The nitrogen content same as in environment number 1. Presence of fat, grease and oil. Fat, grease and oil
are divided in the sewage from the discharge of kitchen, restaurant, automobiles, industries and garages मध्ये. कशामध्ये यूज करतो आपण? ग्रीस अँड ऑइल. फॅक्ट ग्रीस अँड ऑइल इज डिवाइडेड इंटू सीवेज ऑफ डिस्चार्ज, किचन, रेस्टोरेंट, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज अँड गॅरेज. Such matter forms scums of or the surface of the water. It can be determined by the adding the ether to the water. Such matter forms scums or the surface of the water. It can be determined by the adding ether to the water in presence of fat, grease and oil. And next is the dissolved oxygen. Next parameter का dissolved oxygen. Whenever we consider raw water, when we consider raw water, pure water is consist of certain amount of dissolved oxygen in the maximum value of dissolved oxygen. काय म्हटलेलं आहे? Whenever we consider raw water, pure water is consist of certain amount of dissolved oxygen in it, and the maximum value of dissolved oxygen called as that is in the present in the water called as saturated dissolved oxygen. काय म्हटलेलं आहे? Saturated dissolved oxygen. Dissolved oxygen value present in the water depends upon the temperature of the water. Depends on the temperature of the water, and usually at 0 degree Celsius in water. किती असणार आहे 0 degree Celsius in water is 14.62 mg per liter. 14.62 mg per liter. Then at 4 degree Celsius it is about 13 mg per liter. किती 4 degree Celsius साठी 13 mg per liter, and 20 degree Celsius is value 9.17 is equal to 9.2 mg per liter. म्हणजे 9.7 approximately. Okay, is approximately 9.17, approximately 9.2 mg per liter. A river of sea water consists of sea water contain dissolved oxygen in it, which utilize the aquatic life present in the water, and naturally they dissolved value get refilled by the process of irrigation. While discharging the sewage in the water, it is ensure that after mixing the sewage, the dissolved oxygen of the water does not below किती म्हणत आहे 4 mg per liter पेक्षा कमी नाही पाहिजे, because it is the level of the aquatic life present in the water likely to be killed. aquatic life मध्ये प्रेझेंट कशी असते? वॉटरवर प्रेझेंट असते. Determination of dissolved oxygen. Dissolved oxygen is determined by using wrinkles test or modification wrinkle test. In this test, the sample of the water is taken
whose dissolved oxygen is to be found out the mix with manganese sulfate and iodide sulfurous iodide reagent. बघा and addition of the white color addition आपण जेव्हा ऍड करतो व्हाईट कलर प्रेसिपिटेट तो फॉर्म काय पडते रिप्रेझेंट द डिझॉल्व ऑक्सिजन त्यामध्ये ऍबसेंट असते जेव्हा आपण त्यामध्ये व्हाईट कलर हे असतो डिझॉल्व ऑक्सिजन इज ऍबसेंट हा तुमचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्याच्यात यावर क्वेश्चन येतात आपल्याला आला होता क्वेश्चन आपल्याला देन व्हेन रेड अँड ब्राउन प्रेसिपिटेट इट फॉर्म काय फॉर्म करते तो त्यामध्ये डिझॉल्व ऑक्सिजन प्रेझेंट असते जेव्हा रेड अँड ब्राउन प्रेसिपिटेट ठीक आहे द प्रेसिपिटेट इज डिझॉल्व्ड बाय ऍडिंग H2SO4 काय ऍड करतो आपण H2SO4 अँड ट्रायट्रेट करतो त्याच्यामध्ये H2SO4 आपण ऍड करतो यामध्ये देन टायट्रेटिंग द सॅम्पल विथ सोडियम थिओसल्फेट टायट्रेट केल्यावर काय फॉर्म होते सोडियम थिओसल्फेट द अमाउंट ऑफ टायट्रेट कंझ्युम विल गिव्ह अस द अमाउंट ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन प्रेझेंट असते वॉटर मध्ये द मॉडिफाइड रिंकल इज द मॉडिफिकेशन दॅट इज यूज्ड अल्कलाइन आयोडायझेट रिएजेंट डिझॉल्व ऑक्सिजन मिक्स कसं करायचं आहे dissolved oxygen mix करायचं आपल्याला when the sewage is added to the river the dissolved oxygen of the river gets changed and the dissolved oxygen can be analyzed by using following equation dissolved oxygen mix discharge of river into
काय लिहिलंय, discharge of river into dissolved oxygen of river plus discharge of sewage into disoxygen of sewage, then discharge of river plus discharge of sewage plus करायचं. then आपलं काय dissolved oxygen mix is equal to बघा QR into है plus DOR plus QS into DOS by QR plus QS. Theoretical oxygen demand. Theoretical oxygen demand. Theoretical oxygen demand is oxygen demand. We know that certain amount of oxygen matter is always present in the water. Always present असते water मध्ये, and this organic matter is decomposed by the microorganism. This organic matter is decomposed by microorganism present in the water, and this microorganism needed or required certain amount of oxygen, the decomposition, hence the amount of oxygen required by the microorganism to decompose the organism matter is called as oxygen demand. We know that the certain amount of organic matter is always present in the water. Organic matter is decomposed by the microorganism present in the water. This microorganism need or require certain amount of oxygen or decomposition. Theoretical oxygen demand. Organic matter is divided into two parts, biodegradable and non-biodegradable. दोन parts मध्ये divide असते. Biodegradable organic matter is easy to decompose by microorganism, but non-biodegradable organic matter is cannot be easily decomposed by the microorganism. Cannot be easily decomposed by the microorganism. Then we just calculated the microorganism matter present in the water. We just calculate the microorganism present in the water. We can relate it amount of oxygen required by microorganism to decompose organic matter. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, theoretical oxygen demand. Then काय आहे, total organic carbon gives the total amount of organic matter present in the water. Water मध्ये present असते. The present then 180 gram of the glucose require 192 gram of the oxygen. Produce क्या करते तो 264 gram of carbon dioxide produce करते. Chemical composition, chemical oxygen demand, COD. COD means क्या होते, chemical oxygen demand.
केमिकल ऑक्सिजन डिमांड बघणार आपण आता. यामध्ये काय म्हटलेलं आहे, इन दिस ऑक्सिजन डिमांड इज कॅल्क्युलेटेड बाय ऍडिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आपण यामध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ऍड करतो. लाईक कोणता, पोटॅशियम क्लोरोमाइड मीन्स K2Cr2O7. सर याच्या याला K2Cr2O7 टू द वॉटर. कशामध्ये ऍड करायचे आहे, टू द वॉटर अँड कॅल्क्युलेटेड द लिबरेटेड गॅस. कॅल्क्युलेट करायची आहे लिबरेटेड गॅस. दिस विल बी गिव्ह अस द ऑक्सिजन डिमांड व्हॅरी बाय केमिकल ऑक्सिजन डिमांड. BOD means biochemical oxygen demand. Ultimate is depend to the कशावर depend असते, biochemical oxygen demand is ultimately depend on the temperature. कशावर depend असते, biochemical ultimate demand is independent to the temperature. Biochemical oxygen demand, the organic matter can be biological oxidized by the bacteria. It is biodegradable organic matter, and this organic matter is decomposed by the bacteria by certain amount of oxygen. Hence the amount of required decomposed biodegradable organic matter called as, त्यालाच काय म्हटलेलं आहे, BOD. Then the total oxygen required by the microorganism for complete oxidation for organic matter is called as ultimate biodegradable oxygen demand. This ultimate BOD value is difficult the ultimate BOD is value is difficult to the calculated. The microorganism becomes as less effective after the certain period of time. Hence calculate करायची आहे BOD. BOD is the amount of oxygen consumed by the microorganism, and it is BOD किती म्हणला, 68% of BOD is 68% of in India average water temperature is 27 degrees Celsius. In India average water temperature, hence we calculate BOD water is 27 degrees Celsius. For any water BOD is as 20 degree is equal to the BOD at for 20 degree साठी is equal to the BOD at 27 degrees Celsius. BOD 5.
BOD 5, the standard 5 BOD is determined by the following procedure. Take a known amount of sample wastewater, mix it within the known of the distilled water. Calculate the dissolved oxygen to the mix using wrinkle test. And name का है त्याचा लो initial in mg per liter. Incubate the sample for 5 days study. In sample 5 days study 20 degree Celsius वर आपण हे करतो. then again calculate करायचे आपल्याला dissolve oxygen of the dissolve consumed and याला कसं करायचं DO initial minus DO final. BOD 5 DO consume into करायचं म्हणून डायल्यूट फॅक्टर आपल्याला इंटू करायचे आहे. डायल्यूट फॅक्टरचे आपला फॉर्म्युला काय असणार आहे अमाउंट ऑफ सॅम्पल प्लस अमाउंट ऑफ डिझॉल्व वॉटर बाय अमाउंट ऑफ सॅम्पल. आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. Find the BOD 5 of the water sample. 50 ml of wastewater is mixed with the 20 ml of pure water. It do initial is 8 mg per liter and DO is final is 5 mg per liter. तर काय करायचं माझा फॉर्म्युला बघितला DO consume DO initial minus final. इनिशियल किती सांगितलंय 8 minus 5 3 mg per liter. किती आला 3 mg per liter. देन डायल्यूट फॅक्टर मध्ये डायल्यूट फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे डायल्यूशन फॅक्टर is equal to amount of sample plus amount of dissolved water into amount of sample. amount of sample किती आपला 50 into dissolved water plus 50 plus 200 by 50 सॉल्व करायचे आहे. तर काय येणार आहे आन्सर 5.21. देन आपल्याला काय ड्यूएस फॉर्म्युला काय DO consume into dilute factor. DO consume किती आहे
30 mg/लिटर. किती? 30 mg/लिटर. आपल्याला काय करायचं आहे? DOD 5. किती काढायचे आहे? 30 mg/लिटर. देन नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. यामध्ये फायनल आपल्याला बायोकेमिकल ऑक्सिजन फॅक्टर काढायचे आहे. Find the BOD of the water is 4%. Of water sample is taken, DO consumed 3 mg/liter. Dilute factor 4 plus 96 by 4 25 dilution factor आला. फॅक्टर तर ड्यू कन्झ्युम लावलं किती दिलेलं आहे यांनी? 3 × 25. आन्सर काय येणार आहे मग? 75 mg/लिटर. 75 mg/लिटर. नेक्स्ट क्वेश्चन. Find the BOD of the water sample when the wastewater sample is 2 ml up to 300 ml in BOD sample is 8 mg/liter. Find the DO of the water is 2 mg/liter. Dilution factor फाइंड करायच्या आधी डायल्यूशन फॅक्टर आपल्याला काय करायचं आहे? बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड काढायची आहे. BOD 300/2 मीन्स किती होते? 150. 150 ठीक आहे. देन DO कंज्यूम 6 mg/liter. BOD 150 × 6 प्लेन 2 करायचे. 600 mg/liter. किती आन्सर येणार आहे? 600 mg/liter. सॉरी,
900 mg पर लिटर आपला आन्सर आहे. बघा त्यासोबतच आपण अकॅडमीमध्ये जी नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपलं सिव्हिलचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे फक्त 2000 रुपयामध्ये. त्यासोबत आपण ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. त्यामध्ये BMC, WRD, महाट्रान्सको, MGP या सर्व एक्झामिनेशनसाठी आपण कंबाईन बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये बॅचचे फीचर्स असणार आहे तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तांत्रिक विषयांचा भरपूर सराव, सर्व विषयांचे रेकॉर्ड, लेक्चर पट, टेस्ट सिरीज आणि ई-बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे. व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस आहेत. त्यासोबत तुम्हाला बॅचची फीस फक्त 2000 रुपीज आहे प्लस 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे. आपल्याला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8329588625 या नंबरवर कॉल करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायचा आहे. नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नेक्स्ट टॉपिक आपण उद्या बघूया. थँक्यू.